कृषी संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप मुंबईतील आझाद मैदानावरती PhD धारक या विद्यार्थ्यांचं आपल्या शिष्यवृत्ती मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। मुंबईत येण्यापूर्वी पुण्यामध्ये देखील काही दिवस या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, परंतु सरकारकडे शासनाकडे त्यांना केवळ आश्वासन देण्यात आलं। म्हणून हे विद्यार्थी पुण्यातनं आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी आले। मॅडम, काय सांगाल? शिष्यवृत्ती मागणीसाठी तुम्ही आझाद मैदानात आलात, यापूर्वी पुण्यात देखील आंदोलन केलं, काय एकूणच काय मागणी? नमस्कार, मी तेजस्विनी भद्रे, मी राहुरी कृषी विद्यापीठातील संशोधक विद्यार्थिनी आहे। सर, गेल्या महिन्यामध्ये 15 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर रोजी आम्ही गुडलक चौक पुणे येथे आंदोलन सुरू केलं होतं आणि त्या आंदोलनाला खूप चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला। बरेच जण आले, पाहून गेले, आश्वासनही आम्हाला देण्यात आलं। आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आणि आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या आश्वासनामुळे आम्ही ते आंदोलन स्थगित केलं। त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचा मुद्दा आम्ही कॅबिनेटमध्ये नक्की मांडू, पण गेल्या 3 ते 4 मीटिंग होऊन गेला, पण त्यावरती कुठलाही निर्णय आलेला नाही आणि आम्ही विद्यार्थी वाटच पाहत होतो आणि आता आम्ही सर्वजण वैतागून गेलो त्या गोष्टीला आणि आमचा मुद्दा त्यांनी लवकर विचारात घ्यावा यासाठी आम्ही आता 13 तारखेपासून आझाद मैदान येथे पुन्हा हे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। सर, आता दिवाळी आहे, येत्या शुक्रवारच्या आधी जर त्यांनी हा आमचा मुद्दा नाही घेतला तर हे सर्व विद्यार्थी दिवाळी इथंच साजरी करतील आणि मी सरकारला सांगू इच्छिते की दिवाळीमध्ये जर तुम्ही लक्ष्मीपूजन करत असाल तर या सगळ्या संशोधन करणाऱ्या लक्ष्मी आज इथे बसलेल्या आहेत आझाद मैदानात, आमच्या घरच्या आमची वाट बघत आहेत, पण इथला एकही विद्यार्थी कुठेही जाणार नाही आणि हे आंदोलन तीव्र होईल, पूर्ण महाराष्ट्रव्यापी होईल। या सरकारने लवकरात लवकर याची दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय द्यावा। कुठल्या विषयात PhD करताय, त्याला सर्वसाधारण किती खर्च येतो? सर, मी ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्सची विद्यार्थिनी आहे आणि माझा रिसर्च गव्हर्नमेंट स्कीमवर आहे। जी गव्हर्नमेंट स्कीम आहे प्रधानमंत्री वंदन योजना, ही योजनाही बऱ्याच जणांना माहिती नाही, तर या योजनेचा आपल्या महाराष्ट्रावरती काय इम्पॅक्ट झालाय आणि किती प्रमाणात ती योजना चालते, लोकांचा त्याला किती प्रतिसाद आहे, यासाठी माझा रिसर्च आहे। सर, प्रत्येकाचा रिसर्च वेगळा असतो, काही विद्यार्थ्यांना फील्ड दिल्या जातात, काहींना लॅबोरेटरी वर्क असतं, काहींना दोन्ही असतं, तर काही विद्यार्थ्यांना डाटा कलेक्शन करावं लागतं सर। आणि डाटा कलेक्शन असं नाही की राहुरीचा विद्यार्थी आहे तर तो राहुरीमध्येच इथे डाटा कलेक्शन करेल, त्याला राहुरीच्या विद्यार्थ्याला कधी कधी परभणीला जावं लागतं, परभणीवाल्याला चंद्रपूरला जावं लागतं, चंद्रपूरवाला दुसरीकडे कुठे जाईल। तर विषय असा आहे सर, हा ट्रॅव्हलिंगचा खर्च आम्ही कोणाकडून घ्यायचा? विद्यापीठाची फीस भरायची, फील्डच्या विद्यार्थ्यांकडे आहे, त्या विद्यार्थ्यांना पूर्ण सीड असेल, फर्टिलायझर असेल किंवा लेबरचा खर्च असेल, हा सर्व खर्च विद्यार्थ्यांना स्वखर्चातून करावा लागतो, स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागतात। आणि माझ्या रिसर्चसाठी जर मला प्रायमरी डाटा लागणार असेल तर मला त्या लोकेशनवरती जाणं अनिवार्य आहे आणि तो जाण्या येण्याचा खर्च मला येतो। जर मला क्वेश्चनर काढायची असेल तर त्याची मला प्रिंट घ्यावी लागते। जर मी 300 सॅम्पल घेत असेल तर त्या 300 लोकांची मी क्वेश्चनरी काढीत असेल, एक क्वेश्चनरी जर समजा 10 पानांची आहे तर मग तुम्ही विचार करा की त्याचा प्रिंटिंगचा खर्च, जाण्या येण्याचा खर्च, तिथल्या लोकांशी कॉन्टॅक्ट करणं ही साधी गोष्ट नाही आहे। एखादी मुलगी एकटी नाही करू शकत, तिला कोणाला तरी सोबतीला घेऊन जावं लागतं, त्या व्यक्तीचा खर्च, तर असं सगळं एकंदरीत खर्च आहे सर आणि यासाठी कृषीच्या संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप आवश्यक। नमस्कार, मी विश्वजित काळे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे माझं PhDचं शिक्षण चालू आहे। माझं जे संशोधन आहे सर ते सोयाबीन ह्या वाणावरती एका चालू आहे, जे वाण फक्त 80 दिवसामध्ये येऊ शकतं। आज मला सांगायला त्या ठिकाणी तुम्हाला चांगलं वाटेल की आज जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। त्यांच्याकडे जे की सोयाबीनचं वाण होतं ते 110 ते 120 दिवसामध्ये त्या ठिकाणी काढणीला येण्यासारखं वाण होतं, परंतु आपल्याकडे जे वाण आहे ते 80 दिवसापर्यंत जे की तयार होऊ शकतं असं वाण आहे। आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे साधारणपणे 90 ते 100 दिवसाचं ज्यावेळेस आपलं जे सोयाबीन होतं तर त्यावेळेस असताना पूर आला आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। तर कृषी संशोधनाला तुम्ही जर का चालना दिली सरकारने तर आम्ही त्या ठिकाणी आमच्या या संशोधनातनं शेतकऱ्यांचं नुकसान वाचवू शकलो असतो। कसं आहे, किती जरी तुटपुंजी तुम्ही आर्थिक मदत शेतकऱ्यांना केली तरी सुद्धा ती एक छोटीशी मदत राहील, त्याच्यामधून जे की शेतकऱ्यांचं जे की कल्याण आहे ते होऊ शकणार नाही। त्याच्यासाठी कृषी संशोधनावरती भर असणं खूप गरजेचं आहे। आमच्या मागणी संदर्भात आपल्या राज्य शासनाचे नियोजन विभागाचे सचिव आहे त्यांनी शुक्रवारी एका बैठकीचं नियोजन केलेलं आहे। तर आम्ही सर्वजण या बैठकीकडे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन बघतोय की या बैठकीमध्ये आमच्याबद्दल काहीतरी निर्णय व्हावा।
यानंतर आमची महत्त्वाची मागणी आहे की या सर्व ज्या फेलोशिपच्या ज्या योजना आहेत, ह्या सारथी, बार्टी, महाज्योती हे शासनाच्या अधीनस्थ असणारे जे महामंडळ आहेत, या महामंडळाच्या अंतर्गत येणार आहे. आमची मुख्य मागणी आहे की 2023 मध्ये शासनाने याच्या निकषामध्ये काहीतरी महत्त्वाचे बदल करण्यासंदर्भात शासनाने एक परिपत्रक काढलं होतं. तर आमची अशी मागणी आहे की या निकषामध्ये त्यांनी ॲग्रिकल्चरच्या मुलांचा कुठलाही विचार केला नव्हता. ॲग्रिकल्चरच्या मुलांची सिस्टीम काय आहे, ॲग्रिकल्चरच्या मुलांना किती प्रमाणात खर्च लागतो, त्यांना TA किती द्यावा, त्यांना DA किती द्यावा, इतकंच नाही तर ॲग्रिकल्चरच्या किती विद्यार्थी या सगळ्या मागणीसाठी मैदानात उतरले? सध्या सर ॲग्रिकल्चरचे 264 मुलं हे या मागणीसाठी आंदोलनामध्ये उतरलेली आहेत. इतकंच नाही तर महाराष्ट्रातून आम्हाला जवळपास 3000 विद्यार्थी आमच्यासोबत जुडलेले आहेत. 3000 विद्यार्थ्यांची ही मागणी आहे आणि पूर्ण राज्यातील संशोधनातील 4 ते 5000 विद्यार्थी सध्या या आंदोलनामध्ये सामील आहेत. शिष्यवृत्ती मागणीसाठी PhD धारक विद्यार्थी आझाद मैदानात आंदोलन करतात. या आंदोलनाची दखल महाराष्ट्र शासन कशा प्रकारचे घेतं हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मी गुणवंत नगर DRP.